आणि आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्रासह देशविदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। 1 मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे। सभेसाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली आहे। मनसैनिकांनी ही परवानगी मागितली आहे। याबाबत पोलीस आयुक्तांकडे अर्ज करण्यात आला आहे। मनसेच्या वतीने 3 मेला अक्षय तृतीयेच्या निमित्ताने महाआरतीचं नियोजन करण्यात आलंय। राज्यभर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाआरती करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत। अयोध्या दौरा आणि 1 मेची सभा नियोजनाबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। अयोध्या दौऱ्याची मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे। दौऱ्याला भव्य इव्हेंट बनवण्याची रणनीती असून तब्बल 10,000 लोक अयोध्येला नेण्याची योजना असून 12 विशेष ट्रेन बुक करण्याची योजना आखली जाते। मुंबईसह अन्य ठिकाणांहून अयोध्येसाठी ट्रेन निघणार आहेत। धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिलाय। राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून भोंग्यांच्या मुद्द्यावर गृह विभाग सतर्क झाल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान दंगली घडवण्याचा कट आहे की या संदर्भात तपास करणार असल्याचं देखील यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं। मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात पोलीस महासंचालकांची बैठक झाली। यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिलेत। तसंच राज्यातील सर्वच भोंग्यांवर नजर ठेवण्याच्या सूचना आणि गरज पडल्यास कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने अवघ्या 4 महिन्यात 12,800 वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावरून हटवलेले आहेत। दरम्यान रामनवमीपासून देशभरात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्यात। या प्रकरणी मुंबईत 4 ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसे आता अधिक आक्रमक झाले आहे। मनसेचं शिष्टमंडळ याबाबत पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेणार आहे। दरम्यान यावेळी शिष्टमंडळ मशिदीवरील अवैध भोंग्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत निवेदन देणार आहे। शरद पवार यांच्या सिल्वर ओक या घरावर आंदोलन केल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांपैकी एक आरोपीला ताब्यात घेत पोलीस कोठडी देण्यात आली होती। ती आज संपते। त्यासोबतच नागपूर कनेक्शन असलेला आरोपी संदीप गोडबोले याची देखील कोठडी संपत असल्याने दोघांनाही आज गिरगाव न्यायालयात हजर करण्यात येत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राज्यभरातील धार्मिक स्थळांवरील आवाजाची मर्यादा तपासण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांकडून देण्यात आल्यानंतर नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मशिदींच्या बाहेर जाऊन पोलिसांकडून डेसिबल तपासणी केली जाते। मुस्लिम धर्मीय देखील पोलिसांच्या या कारवाईला सहकार्य करतायत। अमरावतीमधील दंगली मागच्या खरा मास्टरमाइंड पालकमंत्री यशोमती ठाकूर असल्याचं वक्तव्य भाजप नेते अनिल बोंडे यांनी केलंय। 2 दिवसांपूर्वी 2 गटात हाणामारी झाली होती। दंगलीचा मुख्य सूत्रधार भाजपचे शहराध्यक्ष अभय मातने असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती। अमरावतीमध्ये संचारबंदीमध्ये 2 तासांची शिथिलता देण्यात आलेली आहे। अत्यावश्यक कामाकरता ही शिथिलता देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे। अचलपूर परतवाडात झेंड्यावरून तणाव निर्माण झाल्यानंतर संचारबंदी जमावबंदी लागू करण्यात आली आहे। राज्य सरकारला आज केंद्राकडून 20,000 मेट्रिक टन कोळसा कमी मिळाला। राज्यात आज फक्त 1,10,000 मेट्रिक टन कोळसा मिळाला। त्यामुळे परत महाजनकोची वीज निर्मिती प्रभावित होण्याची शक्यता आहे। राज्यातील वीज टंचाईच्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांनी ऊर्जा विभागाची बैठक बोलावली। आज दुपारी 12 वाजता ही बैठक पार पडली। राज्यातील अनेक विद्युत निर्मिती केंद्रांवर कोळशाचा तुटवडा जाणवतोय। त्यामुळे मुख्यमंत्री यांनी आज ही आढावा बैठक घेतली। कोरोना निर्बंधांमुळे गेल्या 2 वर्षांपासून बंद असलेले मंत्रालयाचे प्रवेशद्वार लवकरच सामान्यांसाठी उघडले जाणार आहेत। विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या सामान्यांना पूर्वीप्रमाणेच दुपारी 2 नंतर मंत्रालयात प्रवेश देण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाने मुख्यमंत्र्यांना सादर केला। या प्रस्तावाला मान्यता मिळताच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे। पुण्यातल्या भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मुंबई हायकोर्टाने मंदाकिनी खडसेंना दिलेला दिलासा 19 एप्रिलपर्यंत कायम ठेवला होता। त्यामुळे आज त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होईल। राज्यात धरणांच्या साठ्यात झपाट्याने घट होते। गेल्या 1.5 महिन्यामध्ये धरणातील साठ्यात सुमारे 14% घट झाली आहे। नागपूर विभागामध्ये पूर्वीपासूनच पाणीसाठा कमी आहे। त्यात आता नाशिक विभागाची देखील भर पडली आहे। तर पुणे विभागात मात्र अद्यापही राज्यातील सर्वाधिक पाणीसाठा उपलब्ध आहे।
जवळपास 32 कोटी खर्चूनही डहाणू शहरासाठी प्रस्तावित सुजल निर्मल अभियान शहर पाणी पुरवठा योजना कोरडीच आहे। 8 वर्ष झाली तरी देखील नागरिकांच्या नळाला पाणी आलेलं नाहीये। मात्र या पाणी टंचाईनं लोकांच्या डोळ्यातून निश्चितच पाणी काढलंय। विदर्भाचा बहुतांश भाग सुजलाम सुफलाम करण्याची क्षमता असलेल्या वैनगंगा ते नळगंगा प्रकल्प तांत्रिक अडचणीत अडकलाय। 426.5 किलोमीटर लांबी असलेला हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। त्यासाठी सुमारे 70,000 कोटींची आवश्यकता आहे। देशात महागाईचा भडका उडालाय। मार्चमध्ये घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दर 14.55% गेलाय। डाळी प्रति किलो मागे सरासरी 10 ते 20 रुपयांनी महाग झाल्या असून गुळाच्या दरात देखील प्रति किलो 5 रुपयांनी वाढ नोंदवण्यात आलेली आहे। फळ आणि भाज्यांच्या किमतीमध्ये देखील कमालीची वाढ होते, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसते। गेल्या 3 वर्षात वसई विरारमध्ये 6,702 इतक्या नवीन रिक्षा दाखल झालेल्या आहेत। शहरात रिक्षांची संख्या वाढत असली तरी शहरातील रस्ते देखील अपुरे पडू लागलेत। याचा परिणाम हा वाहतुकीवर होऊ लागलाय। बेशिस्त रिक्षा चालक हे उलटसुलट रिक्षा उभ्या करत असल्यानं वाहतुकीची समस्या निर्माण होते। नवी मुंबईमध्ये तिसरी लाट झपाट्यानं वाढली आणि तितक्याच वेगानं ओसरली असून दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या ही शून्यावर आली आहे। गेल्या 50 दिवसात शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही। महिनाभरातच वाशी वगळता इतर केंद्र बंद करण्यात आली आहेत। कल्याण शहरातील पेशवेकालीन ऐतिहासिक अशा पोखरण तलावाची पुरती दुरावस्था झाली आहे। या तलावाचं संवर्धन करण्याची गरज असताना प्रशासन याबाबत उदासीन असल्याचं दिसतंय। एरवी वर्षाचे 12 महिने पाणी असलेले हे तलाव आता मात्र कोरडं पडले। जलसंधारण विभागाच्या अभियंता आणि कंत्राटदार यांच्यातील आर्थिक देवाणघेवाणीची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे। यात कोरोना काळात स्थगित झालेल्या कामांसाठी अधिकाऱ्यांकडून पुन्हा पैशाची मागणी केली जाते। या संवादामधून मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचं दिसून येतंय। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात पोलीस यंत्रणा सज्ज असून हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी 24 जणांना अटक केली आहे, तर मुख्य आरोपी अभय माथनेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी अचलपूर इथे घटनास्थळाची पाहणी करत नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय। परभणीमध्ये भाजपनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला। कृषी पंपावर लादलेलं अघोषित भारनियमन रद्द करावं, कृषी पंपांना सलग वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। नांदेडमध्ये आंबेडकर जयंती दिवशी झालेल्या खून प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आली आहेत। आंबेडकरवादी युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। चंद्रपुरात बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय। अंगणात झोपलेल्या व्यक्तीवर सिंदेवाहीमध्ये बिबट्यानं हल्ला केला। यात माणिक नन्नावरे या 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय। नांदेडमधील एसटी सेवा हळूहळू पूर्वपदावर येते। जिल्ह्यातील 9 डेपोमध्ये 2000 कर्मचारी कामावर रुजू झालेत, तर 500 पैकी 250 एसटी बसेस सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। सोलापूर येथे विद्युत ठेकेदार परवाना येतो म्हणून विद्युत निरीक्षकाला 15,000 रुपयांची लाच घेताना सोलापूर लाचलुचपत विभागानं अटक केली आहे। विद्युत निरीक्षक फैजुल अली मुला याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले। बदलत्या हवामानाचा फटका द्राक्ष पिकांना बसलाय। अशात येवल्यामध्ये संतप्त शेतकऱ्यानं द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली। देविदास शेळके असं या शेतकऱ्याचं नाव आहे। त्यानं कर्ज घेऊन द्राक्ष बाग उभी केली होती, मात्र द्राक्षांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं मोठं नुकसान झालंय। अशात बागेवर केलेला खर्च देखील भरून न निघाल्यानं शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले गावात दुर्गादेवीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे। सकाळी दुर्गादेवीच्या पूजेनंतर रथ उत्सवाला सुरुवात झाली। दुर्गादेवी सर्वात ओढत गावकरी संपूर्ण गावात फिरवतात। दुर्गादेवी रथोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक आंजर्ले गावात येऊन दाखल होतात। हिंगोलीच्या सेनगावमधील केंद्रा इथे हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। यावेळी शेकडो हिंदू आणि मुस्लिम नागरिकांनी एकत्र येऊन आनंदानं इफ्तार पार्टीचा आस्वाद घेतला। राज्यातील धार्मिक वातावरण गढूळ होण्याची चिन्ह दिसत असतानाच या ग्रामस्थांनी सामाजिक एकोपा जपत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिलाय। ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून डीएपी 12.32 आणि इतर खतांच्या पाठीमागे 150-200 रुपयांची भाववाढ झाली आहे, तर पोटॅशच्या
किमतींमध्ये 700 रुपयांची भर पडलेली आहे। त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून या वाढणाऱ्या भावावर नियंत्रण आणण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होते। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करून 1 कोटींचा गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्याला वणी पोलिसांनी अटक केली आहे। धीरज सुराणा असं अटकेतील आरोपीचं नाव आहे। धुळ्याहून चाळीसगावकडे येणाऱ्या एका स्कॉर्पिओ गाडीवर संशय येताच त्याची अधिक तपासणी केली असता त्यात 13 लाख रुपये किमतीचा 52 किलो वजनाचा बेकायदेशीर गांजा मिळून आलेला आहे। या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय। मुलीची छेड काढल्याचा बदला घेण्यासाठी हिंगोलीमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। शुभम राजे असं मृत तरुणाचं नाव आहे। मुलीच्या नातेवाईकांनी गुप्ती तसंच खंजीरानं वार करत शुभमची हत्या केली। या प्रकरणी आरोपी बबलू धाबेसह दोघांना अटक करण्यात आली आहे। सोलापुरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। यात मल्लिकार्जुन हुल्लूर हा तरुण गंभीर जखमी झालाय। पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोका गुन्ह्यात 8 वर्षांपासून फरार असलेल्या भरत एडके याला जेरबंद करण्यात अहमदनगर पोलिसांना यश आलंय। अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे। वर्ध्याच्या दत्तपूर इथे अज्ञातांनी रवींद्र कोटमकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। हल्ल्यात रवींद्र कोटमकर हे गंभीर जखमी झालेत। वर्ध्यावरून सेलूला जात असताना अज्ञातांनी कार अडवत त्यांना मारहाण केली। जळगावच्या आकाशवाणी चौकातील सर्कलला पिकअप व्हॅन धडकून अपघात झाला। भरधाव वेगात असलेल्या चालकाला सर्कलचा अंदाज न आल्यानं हा अपघात झाला। यात चालक जखमी झालाय। स्थानिकांचा विरोध असताना देखील हे सर्कल बांधण्यात आलं होतं। भंडाऱ्यामध्ये बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला। धानाचा भुसा घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। या आगीमध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक झालाय। ड्रायव्हर आणि क्लीनर वेळीच बाहेर पडल्यानं त्यांचा जीव बचावलाय। मात्र ट्रक मालकाचं लाखोंचं नुकसान झालंय। सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन घराला आग लागल्यानं संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना भंडाऱ्यातील हरदोली इथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली। चंद्रभान गायधने यांच्या घरी सिलेंडरचा स्फोट झाला। आगीची तीव्रता इतकी भीषण होती की आगीचे डोम हवेत पसरले। या आगीमध्ये गायधनेंचं घर जळून खाक झालंय। नांदगाव तालुक्यातील ग्रामदैवत असलेल्या एकविरा माता यात्रोत्सवानिमित्तानं कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती। या दंगलीमध्ये पंचक्रोशी सोबत नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील अनेक नामवंत पहिलवान आखाड्यात उतरले होते। कुस्त्यांची दंगल पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। जळगावमधील 40 गावात अँग्लो उर्दू हायस्कूलच्या मैदानावर कुस्तीच्या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या। खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते या आखाड्याचं पूजन करण्यात आलं। कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगर शहरातील माळीवाडा येथे असलेल्या शनी मारुती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। यानंतर तिथेच बाजूला असलेल्या विशाल गणपती मंदिरात गणपतीचं त्यांनी दर्शन घेतलं। आज अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरं सजली आहेत। कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्यानं राज्यातील मंदिरं गणेश भक्तांनी फुललेली पाहायला मिळत आहेत। अंगारकी निमित्त सिद्धिविनायक चरणी भाविक लीन झालेत। राज्यभरात अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळतोय। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू आहे। सकाळपासूनच दगडूशेठ गणपती मंदिरात भक्तांनी गर्दी केली आहे। अंगारकी संकष्टीनिमित्त पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे। निर्बंधमुक्तीनंतर पहिल्यांदाच अंगारकी संकष्टी असल्यानं मुंबई, पुणे, ठाण्यातून भाविक पालीत दाखल झालेत। त्यामुळे पालीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। लेण्याद्रीच्या गिरिजात्मक गणपतीच्या दर्शनासाठी अंगारकी संकष्टी निमित्तानं भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे। दरम्यान विविध रंगी फुलांनी गुहेतील गणपतीला सजवण्यात आले। पुणे जिल्ह्यातील ओझरच्या विघ्नेश्वराचं मंदिर पहाटे 5 वाजल्यापासूनच सर्वांसाठी खुलं करण्यात आलं। त्याआधी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं विघ्नहर्त्याला अभिषेक घालण्यात आला। अंगारकी चतुर्थीनिमित्त गणरायाचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे आज बाप्पाला सर्व दागिने परिधान करण्यात आले आहेत। मंदिरावर 350 किलो झेंडूच्या फुलांची आरास करण्यात आली आहे।
रांजणगाव गणपती मंदिरात आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। यंदाच्या वर्षातील ही पहिलीच अंगारकी चतुर्थी आणि विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागल्यानं लहान मुलांसह पालक मंदिरात येत आहेत। पहाटे 5 वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं असून गाभाऱ्यामध्ये विविध अशा फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे। अंगारकी चतुर्थी निमित्त मोठ्या संख्येनं भाविक रत्नागिरीजवळच्या गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी आलेत। कोरोनाच्या संकटानंतर विना निर्बंध ही पहिलीच अंगारकी संकष्टी आहे, त्यामुळे पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली। गणरायाचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या तसंच देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक सध्या गणपतीपुळ्यात दाखल झाले। अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक जळगाव जिल्ह्यातील तरसोदा गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। गणरायाचं दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातून अनेक भाविक सध्या तरसोद येथे दाखल झालेत, तर गणपती मंदिर परिसरात यात्रेचं स्वरूप पाहायला मिळतंय। शिमगोत्सवानंतर आता कोकणात ग्रामदेवतांच्या जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। चिपळूणमधील कोंढे गावात 2 वर्षांनंतर ग्रामदेवतेच्या पालखी भेटीचा सोहळा पार पडला। या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। येत्या 24 एप्रिलला मुंबईमध्ये लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे। या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणार असून देशसेवा आणि समाजकार्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे। लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची भारताचे नवे लष्कर प्रमुख म्हणून निवड झाली आहे। पांडे हे 29वे लष्कर प्रमुख होणार असून ते या पदावर पोहोचणारे पहिले अभियंता असतील। नागपूरचे रहिवासी असलेले लेफ्टनंट जनरल पांडे 1 फेब्रुवारी 2022 रोजी लष्कराचे उपप्रमुख झाले होते। जून महिन्यात अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे। या यात्रेसाठी बंदोबस्तावर असणाऱ्या एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कर्मचाऱ्यांचं विशेष प्रशिक्षण सुरू करण्यात आलंय। एखादी दुर्घटना घडली तर कशा प्रकारे भाविकांची सुखरूप सुटका करायची याचं प्रशिक्षण या जवानांना देण्यात येत आहे। पंजाबमधील अमृतसरमध्ये फटाके बनवत असताना झालेल्या स्फोटामुळे आग लागली। या आगीमध्ये एका 14 वर्षाच्या मुलाचा होरपळून मृत्यू झाला, तर 2 जण जखमी झालेत। व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये झालेल्या विजयाचा आनंद साजरा करताना हे मुलं फटाके बनवत होते। रमजानच्या महिन्यात हैदराबादमधील हलीम या पदार्थाला मोठी मागणी असते। खास रमजानच्या काळात हलीम हा पदार्थ बनवला जातो। मुस्लिमच नाही तर हिंदू देखील मोठ्या संख्येनं हलीमचा आस्वाद घेताना दिसतायत। रमजान सणामध्ये शेवयांना मोठी मागणी असते। मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव शेवयांची खरेदी करत असतात। यूपीमधल्या प्रयागराजमध्ये शेवयांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे। वर्ल्ड हेरिटेज डेच्या निमित्तानं जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आग्रा इथे पर्यटकांना मोफत दर्शन देण्यात आलं। आग्र्याचा ताजमहाल आणि फतेपूर सिक्री, आग्रा फोर्ट या स्थळांवर दर्शन मोफत ठेवण्यात आलं होतं। या निमित्तानं पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती। के राहुलच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीनं त्यांचे काही रोमॅन्टिक फोटो शेअर केलेत। तिच्या या फोटोंवर कमेंट करत के राहुलनं प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे। सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे। मराठी अभिनेत्री स्मिता तांबेचा लवकरच नवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। लगन या मराठी चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येते। हा चित्रपट 6 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।